कोकणचे 5 जिल्हे मरायलाही आपण आणि मारायलाही आपण, परंतु आपण कुठे आहोत दूध द्यायला? भांडी घासायची ताई, ड्रायव्हर, गेटवरचा वॉचमॅन, लिफ्टचा लिफ्टमन. काल परवा ठाणा मुंबईला राहायला आले आपल्या प्रधान, ते जिल्हा बँकेत ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी किंवा गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत या दृष्टीने जिजाऊ गेली 20 वर्ष काम करते. पण एकमेकाला पुढे करण्यापेक्षा पाय खेचण्यातच आपली एनर्जी घालवतो. एक मुस्लिम आपला विद्यार्थी 99% म्हणून क्वालिफाय झालेले. अनेक नेत्यांनी त्यांना आश्वासनं दिली होती, परंतु प्रत्यक्षात कोणी दिलं का नाही दिलं मला माहिती नाही. आपल्याला जर या आपल्या जिल्ह्यावरती बाहेरच्या लोकांचं अधिराज्य थांबवायचं असेल तर उद्या या आपल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी आपला कलेक्टर तिथे बसला पाहिजे. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. शहापूर मधील वाशिंद येथील आपले खरेखुरे रत्न आजचे सत्कार मूर्ती सुजाता शंकर खामसे, स्नेहल आत्माराम चौरे, दुर्गेश मराडे, अपेक्षा गायकर, निखिल बागडे, त्याचप्रमाणे वाशिंदच्या आपल्या अभ्यासिकेतून प्रशासनात लागलेले इथे उपस्थित असलेले चित्रा गोडविंदे, प्राजक्ता कोडलकर, मयुरी कालचिडा, प्रतीक दिनकर, ऋषिकेश कोरडे, अमोल देसले, या सर्वांच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि समोर उभे असलेले सर्व विद्यार्थी, सर्व पालक वर्ग, बंधू भगिनी, सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आज आपण एका प्रचंड भयानक परिस्थितीमध्ये आपण कोकणचे 5 जिल्हे जगतोय. आज आम्ही मुंबईमध्ये फिरत असताना बघतोय का मुंबई आणि परिसरामधल्या महापालिकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील किमान 100 अधिकारी असतील. सोलापूर मधील माळशिरस तालुक्यातील किमान 100 अधिकारी असतील. मराठवाड्यातनं महसूल खात्यामध्ये विविध प्रकारचे अधिकारी असतील, 100हून जास्त अधिकारी असतील. पश्चिम महाराष्ट्रातून पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी आपल्या मुंबईमध्ये असतील. तर उत्तर महाराष्ट्रातून ग्रामसेवक आणि पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडी खात्यातील मोठ्या प्रमाणात अधिकारी दिसत आहेत. आज आपण सांगायला गेलो तर कोकणचे 5 जिल्हे मरायलाही आपण आणि मारायलाही आपण, परंतु आपण कुठे आहोत दूध द्यायला? भांडी घासायची ताई, ड्रायव्हर, गेटवरचा वॉचमॅन, लिफ्टचा लिफ्टमन, कुठल्याही पक्षाचा शाखा प्रमुख, तिथला विभाग प्रमुख, म्हणजे आपापसात लढायला आपण सगळे प्रमुख. सांगायला गेलं तरी मुंबई, आगरी, कोळी, कुणबी किंवा इथल्या सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची, परंतु या परिसरामध्ये आपण आहोत कुठे? आता लागलेल्या या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये अशा आम्ही गमतीने मगाशी निखिल हरीश बसलो होतो, तर त्यामध्ये बाहेर जिल्ह्यातील अनेक लोक काल परवा ठाणा मुंबईला राहायला आले आपल्या प्रधान, ते जिल्हा बँकेत ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण डोळे उघडले पाहिजेत खाडकन, कारण आपल्याला मोठ्या पदावर आपल्या मुलांना बसवायचंय, उद्योग व्यवसाय द्यायचे, तर शिक्षणाशिवाय दुसरं कुठलंही साधन आपल्याला स्थानिक भूमिपुत्रांना मोठं करू शकणार नाही. त्यासाठी आजच्या या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण आपल्या मुलांचा सत्कार केला पाहिजे, आपल्या माणसांना मोठं केलं पाहिजे. आज आपण बघतोय स्वातंत्र्यापासून आपण अनेक लोकांचे झेंडे खांद्यावर घेऊन फिरतो, कावडी वाहतोय थोडक्यात सांगायला गेलं तर, परंतु आपण कुठे, आपण ज्या जागेवर होतो त्या जागेवर 100 एकरचा सातबारा आपल्या आजोबाचा होता, आज 5 एकर वरती आलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी उरलेली 5 एकर वाचवायची असेल तर शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी किंवा गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत या दृष्टीने जिजाऊ गेली 20 वर्ष काम करते. काल परवाच आम्ही पालघरमध्ये आई वडील नसलेल्या मुलीचा सत्कार केला. आपल्या जिजाऊ मार्फत अगदी आई वडील नसलेली मुलं UPSC क्रॅक होऊन IPSC झालेले आहेत. जेव्हा गोरगरिबांचे मुलं मोठी स्वप्न पाहतील आणि ती मोठी स्वप्न सातत्यात उतरवण्यासाठी जिजाऊ त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देईल हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले. इथे बसलेल्या सगळ्या दादांना, ताईंना सांगतोय, मुलांना स्वप्न मोठी दाखवा. का आपण का होऊ शकत नाही? आपण कुठल्या गोष्टीने कमी पडतोय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यामध्येही आपला कोकणी माणूस होता, इंग्रजांच्या लढ्यामध्ये आपले माणसं होती, अगदी महाराष्ट्र स्वातंत्र्य करतानाही आपली लोक होती. मग प्रत्येक ठिकाणी जर आपण असतो, अनेक पक्ष मोठे करायला आपण असतो, अनेक बाहेरच्या लोकांना मोठे करायला आपण असतो, पण स्थानिक भूमिपुत्रांना मोठं करण्यासाठी, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास आपल्याला देतो.
आपल्या मुलांना दाखवा की तुला न्यायाधीश व्हायचंय, सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्याचं स्वप्न आपण दाखवाल तेव्हा तो जिल्हा कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा न्यायाधीश होऊ शकतो. आपल्या मुलांना मुलींना सांगा तुला सीए व्हायचंय, सीए साठी लागणारे जे फाउंडेशन पासून इयत्ता 9वी पासून जे जे शैक्षणिक व्यवस्था लागेल ती पूर्ण करण्यासाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर आहे. आपल्या मुलांना सांगा गल्ली पासून दिल्ली पर्यंत, गावच्या ग्रामसेवक तलाट्यापासून तर पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी या मातीतून घडले पाहिजे. हे नुसतं स्वप्न दाखवण्यासाठी नाही तर स्वप्न सातत्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलं आहे. का आपल्याला रेल्वे एक तासाने रात्री 1.5-2 तास त्याचा रेल्वे खात्याचा सचिव आपला वाशिमचा राहिला तर आपल्या मायमाऊलीला उद्या मुंबईवरून येताना रात्री 1.5 तासाने ट्रेन येते ते आपण अर्धा तासाने करायला लावू शकतो. बाजूचे JSW कंपनी आपण पाहतोय का आपल्या मुलांना सांगत नाही का आपणही JSW सारखी कंपनी बघितली पाहिजे. ती माणसं होती त्यांनी शून्यातूनच निर्माण केलं असेल ना जग. आपल्याही मुलांना सांगा स्वप्न मोठी पहा. व्यवसायात जायचं झालं तर व्यवसायातही आपण पुढे गेलो पाहिजे, अव्वल दर्जाला गेलो पाहिजे. मी परवा एका टीव्हीच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं तर आम्ही महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, बाबासाहेबांचे वंशज आहोत, फुले शाहूंचे वंशज आहोत, सावित्रीबाईचे वंशज आहोत. आपल्याला जर मनामध्ये ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, परंतु आपण एकमेकाला पुढे करण्यापेक्षा पाय खेचण्यातच आपली एनर्जी घालवतो. त्यामुळे आपले विद्यार्थी पुढे जात नाही किंवा समाज पुढे जात नाही. आता आपण एकमेकाचा हात पकडून पुढे जायला शिकलो पाहिजे. मी मोठा नाही झालो तरी चालेल, माझ्या शेजारचा माणूस मोठा झाला पाहिजे, माझ्या गावचा ज्याला आई वडील नाही त्या विद्यार्थी मोठा झाला पाहिजे. अशा प्रकारची स्वप्न आपण विद्यार्थ्यांना दाखवा. आपल्या जिजाऊचं ब्रीद वाक्य आहे का या कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये का ज्याला मुळबाळ नाही त्या आई बाबांनाही आपल्याला सांभाळायचंय. आपण मगाशी पानसरे साहेबांनी सांगितलं का SMDT शिवाय पर्याय नाही. त्यांनी दुसरी बाजू नाही सांगली. शहापूरची ताई पोटात त्या 9व्या महिन्यात त्या बाळासाहेब जर ठाण्याला निघाली तर मधल्या ट्रॅफिक मध्ये अनेक तायांचा मृत्यू झालेला आहे कारण डिलिव्हरीच्या वेळेस ते हॉस्पिटलला वेळेवर पोहोचू शकले नाही. अनेक रुग्ण आपण बघितलेले आहेत का जे उद्या भिवंडी ठाण्याच्या मधल्या ट्रॅफिक मध्ये त्यांचा बळी झालेला आहे. आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे, आपल्याला आपला माणूस मोठा करायचा आहे आणि ते प्रत्यक्षात करायचंय. आता काय कुठली निवडणूक आले म्हणून मी आपल्याकडे नाही आलेलो. निवडणुकीच्या वेळेस तर तुम्ही वाशिमकरांनी भरभरून मला मतदान केलेलं आहे. मी मगाशी दत्तादादांना फोन केलं होतं या कार्यक्रमाला या, पण ते मला वाटतं बाहेर असल्यामुळे आले नाही. ज्या ज्या लोकांनी मला मदत केलेलं आहे त्यांच्या मदतीबाबत मला मनात कुठलाही दुविश्वास नाही का त्यांनी मदत केली नाही म्हणून आलो. आपल्या ग्रामीण भागातल्या शहापूर इथं 78,000 मतं मला दिलेले आहेत. त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे का इथल्या प्रत्येक नागरिकांच्या सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचं काम आपण केलं पाहिजे. एक व्यक्ती मोठी करण्यापेक्षा समाज सुसंस्कृत झाला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे. त्या दृष्टीने शहापूर येथे गोठेकर येथे आपली सीबीएसई शाळा आहे तर डोलकामला सीबीएसई शाळा सुरू आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये किनवली आणि खर्डी किंवा कसारा भागात ही शाळा सुरू होईल कारण आपल्याला गोरगरिबांचा मुलगा अगदी ज्याला वडील नाही आई वडील नाही त्या मुलांना शिक्षण द्यायचंय. ज्याप्रमाणे या JSWच्या शाळेमध्ये पोरं शिकतात त्याप्रमाणे गोरगरीब माझ्या ताईचा गोरगरीब दादाचा मुलगा शिकला पाहिजे, त्यांनाही त्याच गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी जिजाऊ प्रत्यक्षात प्रयत्नशील आहे. आपल्याकडे 4-5 स्पर्धा परीक्षा अभ्यासिक आहेत. मगाशी निवेदकांनी सांगितलं 287 विद्यार्थी झाले. माझ्या मते आज 288वा विद्यार्थी राजेंद्र गगे म्हणून एक विद्यार्थी तोही आज प्रशासनामध्ये नोकरी लागलाय. गेल्या 7-8 वर्षामध्ये 288 विद्यार्थी जिजाऊ मार्फत गोरगरिबाची मुलं, गोरगरिबांच्या शेतकऱ्यांची शेतमजुरांची मुलं प्रशासनामध्ये लागले ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु मुलांना लहानपणापासूनच आपण सांगा का तुला या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी झाला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न बघा. मग ती ताई असेल दादा असेल त्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. जर डॉक्टर राजेंद्र बारुडांसारखा नंदुरबार सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थी आईच्या पोटात असताना 7व्या महिन्यात वडील जातात, आई त्याची रोजगार हमीच्या कामाला जाते, मुलगा रडतो म्हणून त्याला दारू बांधली जाते, रडू थांबवण्यासाठी जन्मानंतर तो मुलगा जर उद्या डॉक्टर होऊन पुढे IAS होऊ शकतो तर आपल्यासाठी तर जिजाऊचं दार 12 महिने 24 दार मंदिर उघडं आहे. फक्त मुलांना सांगा स्वप्न मोठी बघा. आपल्याकडे इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत. आपण बघतोय वैद्यकीय क्षेत्र म्हणजे आजकाल सेवापेक्षा व्यवसाय झालेले आहे. त्यामुळे गोरगरीब आणि उद्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा झाला तर 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटी रुपये प्रकारचं डोनेशन असतं.
ते डोनेशन न द्यायला लागलं पाहिजे. मुलांनी मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे. त्यासाठी नीटचे क्लासेस इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेले आहेत. का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच आपले विद्यार्थी विद्यार्थिनी गेले पाहिजेत आणि पुढे MD MS होऊन त्यांनी समाजाची खरीखुरी सेवा केली पाहिजे. आपल्याला इंजिनियर व्हायचं असेल तर या एखाद्या साध्या कॉलेजला होण्यापेक्षा IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्येच इंजिनियर आपल्या या भूमीतील विद्यार्थी गेले पाहिजेत. त्यासाठी JEE क्लासेस आपण इयत्ता 9वी पासून सुरू केले. अगदी तुम्हाला अभिमानाने सांगतोय का आमच्या वाडा तालुक्यातील खानिवली या गावची मटण तोडणाऱ्या खाटीक समाजातील मुलगी IIT करून आता IIM ला जाते. नुकताच रिझल्ट लागलेल्या JEE मध्ये एक मुस्लिम आपला विद्यार्थी 99% म्हणून क्वालिफाय झालेले. हे शिक्षण देण्याचं काम आपली जिजाऊ करते. आपल्याला कलेक्टर होण्याचं स्वप्न तर बघायचंय ज्याच्यात बुद्धिमत्ता आहे, परंतु उद्या खेळामध्ये एखाद्या विद्यार्थिनीला पुढे जायचंय तर त्यासाठी जिजाऊ प्लॅटफॉर्म उपलब्ध, जिजाऊचा प्लॅटफॉर्म उपलब्ध उभा आहे. आता मागे बसलेला पंकज आजी ते त्यांना माहिती आहे का दुगाडपाडा येथील मनाली आणि गौरी जाधव या 2 मुली त्यांनी माझ्याकडे 10 वर्षापूर्वी आणल्या. वडील गेले होते, आई मच्छी विकत होती. त्या मुलींचा संपूर्ण खर्च जिजाऊने केला. अनेक नेत्यांनी त्यांना आश्वासनं दिली होती, परंतु प्रत्यक्षात कोणी दिलं का नाही दिलं मला माहिती नाही. परंतु त्या आपल्या भगिनीत समजून दिला, त्यांना पूर्ण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्या खेळामध्ये देशातच नव्हे तर जगामध्ये आपल्या देशाचं नाव त्यांनी उंच केलं. आज आपल्या केंद्र सरकारच्या पोस्ट आणि सैन्य दलामध्ये दोघी बहिणी नोकरीला लागले. आज आई त्यांची स्वाभिमानाने सांगते का जिजाऊच्या 2 लेकी आहेत, अशा लेकी आपल्याला घराघरात घडवायचे आहेत. आपल्याला मुलांना मोठी स्वप्न दाखवून त्यांना पूर्ततेसाठी तुम्ही आम्ही एकत्र राहिलं पाहिजे. आपल्याला जर या आपल्या जिल्ह्यावरती बाहेरच्या लोकांचं अधिराज्य थांबवायचं असेल तर उद्या या आपल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी आपला कलेक्टर तिथे बसला पाहिजे का तो वाशिमला येऊन त्याने आपल्या मुला मुलींचा सत्कार केला पाहिजे. अशा प्रकारची प्रशासनातील व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. आपल्याला उद्योग धंद्यामध्ये आपल्याला आपला माणूस पुढे गेला पाहिजे. जिथे जाऊ तिथे आपला विद्यार्थी विद्यार्थिनी पुढे जाईल यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया. आणि आज चांगल्या प्रकारे रिझल्ट लागतो का गेल्या 2 महिन्यामध्ये 300हून जास्त अधिकारी महापालिका असतील, महसूल डिपार्टमेंट असेल, मंत्रालय असेल, पोलीस दल असेल, विविध विभागामध्ये गेले. हा 300चा आकडा भविष्यात 3000 आणि 30,000 पर्यंत आपल्याला द्यायचा आहे. का जिथे जाऊ तिथे आपल्याला आपला विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. त्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. आपण ज्या आशेने बघताय का उद्याला आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच या सगळ्यापेक्षा आता या 22व्या वर्षात आज आलेला तरुण मुंबई महापालिकेत झालेला, पोलीस मध्ये झालेला, याला 58 वर्षापर्यंत त्याला प्रमोशनच मिळेल. याला कोणाकडे हात पसरायला लागणार नाही. परंतु याला पाहून आणखीन 20 तरुण तरी कमीत कमी तयार होतील. अशा प्रत्येक विद्यार्थ्यांची साखळी आपल्याला तयार करायची. निवडणुका होतात जातात, परंतु आपल्याला आपल्या लोकांसाठी काम करायचंय का जे शाश्वत काम असेल ते शाश्वत काम उभं करण्यासाठी एक हात माझा आहे तर दुसरा हात पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी द्यावा. आपण दोघे मिळून समाजाचा खराखुरा विकास करू. आपण सर्वजण आलात. आजच्या कार्यक्रमाचा मिरवणुकीमध्ये आपल्या अनेक मुलं मुली चांगल्या प्रकारे त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. आज आनंद उत्सव रोज साजरा करण्याच्या संधी आपण सगळ्यांनी उपलब्ध करून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.